फक्त रोजच्या या सवयी बदला. नमस्कार, मी वर्षा. पित्त, छातीत जळजळ, आंबट ढेकर, घशात आग, पोटात जडपणा या समस्या जर तुम्हाला वारंवार होत असतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अनेक लोक महागडी औषधे घेतात पण रोजच्या आयुष्यात नकळत करत असलेल्या काही छोट्या चुका मात्र बदलत नाहीत. याच चुका शरीरात वारंवार ॲसिडिटी आणि पित्त वाढवतात. आज आपण अशा रोजच्या सवयी जाणून घेणार आहोत ज्या टाळल्या तर पित्त, ॲसिडिटी आणि अपचनाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. यातील काही चुका तुम्हीही करत असाल तर त्या आजपासूनच थांबवा. 1. सकाळचा नाश्ता उशिरा करणे किंवा पूर्णपणे टाळणे हे पित्त वाढवणारे सर्वात सामान्य चूक आहे. रात्रभर पोट रिकामे असते आणि सकाळीही बराच वेळ काहीच खाल्ले नाही तर पोटात तयार होणारे आम्ल रिकाम्या पोटावर परिणाम करू लागते. त्यामुळे छातीत जळजळ, आंबट ढेकर आणि मळमळ सुरू होऊ शकते. सकाळी उठल्यानंतर योग्य वेळेत हलका पौष्टिक नाश्ता केल्याने पचनक्रिया सुरळीत राहते, शरीराला ऊर्जा मिळते आणि पित्त वाढण्याची शक्यता कमी होते. 2. खूप वेळ उपाशी राहून एकदम भरपूर जेवण हे दुसरी मोठी चूक आहे. अनेक जण कामाच्या व्यापात वेळेवर खात नाहीत आणि नंतर एकाच वेळी खूप अन्न खातात. त्यामुळे पोटावर अतिरिक्त ताण येतो आणि पचनासाठी जास्त आम्ल तयार होते. परिणामी ॲसिडिटी, पोट फुगणे आणि अपचनाचा त्रास वाढतो. दिवसातून ठराविक वेळेत आणि मर्यादित प्रमाणात जेवल्यास पचन अधिक चांगले राहते. 3. जेवताना खूप घाई करणे आणि अन्न नीट न चावता गिळणे ही सवयही पित्त वाढवू शकते. अन्न व्यवस्थित चावल्यामुळे त्याचे पचन तोंडातच सुरू होते. घाईघाईने खाल्ल्यास पोटाला अन्न पचवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे गॅस, जडपणा आणि आंबटपणा वाढू शकतो. प्रत्येक घास शांतपणे आणि नीट चावून खाण्याची सवय लावा. 4. खूप तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ रोज खाणे पोटासाठी हानिकारक ठरू शकते. असे अन्न पचनसंस्थेला त्रास देते आणि आम्लाचे प्रमाण वाढवते. वारंवार बाहेरचे फास्ट फूड, तळलेले पदार्थ आणि जास्त मसाले असलेले जेवण घेतल्यास ॲसिडिटीची समस्या वाढते. घरचे साधे, ताजे आणि संतुलित अन्न पचनासाठी अधिक फायदेशीर असते. आठवड्यातील बहुतेक वेळा साधा आहार ठेवण्याचा प्रयत्न करा. 5. जेवल्यानंतर लगेच झोपणे किंवा आडवे पडणे ही सवय अनेकांना असते. त्यामुळे पोटातील आम्ल अन्ननलिकेकडे परत येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे छातीत जळजळ आणि घशात आग जाणवते. जेवल्यानंतर किमान 2 ते 3 तासांनी झोपावे. शक्य असल्यास जेवल्यानंतर काही मिनिटे हलके चालावे. त्यामुळे पचनाला मदत होते. 6. दिवसभर पुरेसे पाणी न पिणे ही देखील एक मोठी चूक आहे. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास पचनक्रिया मंदावते आणि अन्न पचायला अधिक वेळ लागतो. त्यामुळे जडपणा, गॅस आणि पित्ताचा त्रास वाढू शकतो. दिवसभर थोड्या थोड्या अंतराने पाणी पिण्याची सवय लावा. मात्र जेवताना एकदम खूप पाणी पिण्याऐवजी मर्यादित प्रमाणात पाणी प्या. 7. सतत चहा, कॉफी आणि थंड पेय यांचे जास्त सेवन करणे पोटासाठी चांगले नाही. रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेतल्यास पोटातील आम्ल वाढू शकते. दिवसभर अनेक वेळा कॅफीनयुक्त पेय घेतल्यानेही ॲसिडिटी वाढण्याचा धोका असतो. याचे प्रमाण मर्यादित ठेवा आणि शक्यतो रिकाम्या पोटी घेणे टाळा. त्याऐवजी साधे पाणी किंवा इतर संतुलित पर्याय निवडा. 8. ताणतणाव आणि सततची चिंता यांचाही पचनावर थेट परिणाम होतो. मानसिक तणावामुळे पोटातील आम्लाचे प्रमाण वाढू शकते आणि वारंवार ॲसिडिटीचा त्रास सुरू होतो. अनेकांना तणावाच्या काळात पोटात जळजळ किंवा मळमळ जाणवते. रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. पुरेशी झोप घ्या आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक आरोग्य चांगले असेल तर पचनही अधिक चांगले राहते. 9. रात्री खूप उशिरा जेवणे ही आजकालची सामान्य सवय झाली आहे. उशिरा जेवून लगेच झोपल्यास अन्न व्यवस्थित पचत नाही. त्यामुळे पोटात आम्ल जास्त वेळ राहते आणि छातीत जळजळ वाढते. रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी करण्याचा प्रयत्न करा. हलके आणि सहज पचणारे अन्न रात्री अधिक योग्य ठरते. 10. धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या सवयी पचनसंस्थेवर वाईट परिणाम करतात. या सवयीमुळे अन्ननलिका आणि पोटाचे नैसर्गिक संरक्षण कमी होऊ शकते. परिणामी ॲसिडिटी, जळजळ आणि पचनाच्या तक्रारी वाढू शकतात. अशा सवयींपासून दूर राहणे हे केवळ पोटासाठीच नव्हे तर संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. निरोगी जीवनशैली ही दीर्घकालीन उपाय ठरतो. 11. वेदनाशामक गोळ्या किंवा काही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार घेणे पोटाला त्रासदायक ठरू शकते.
काही औषधांमुळे पोटाच्या आतील आवरणावर परिणाम होऊन जळजळ वाढू शकते. त्यामुळे औषधे नेहमी वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्यावी. औषध घेताना अन्नासोबत घ्यायचे आहे की नाही याची माहितीही समजून घ्यावी. स्वतःहून औषधोपचार करणे टाळावे. 12. प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते आणि काही विशिष्ट पदार्थ काही लोकांना ॲसिडिटी वाढवू शकतात. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर वारंवार त्रास होत असेल तर त्याची नोंद ठेवा. अशा पदार्थांचे प्रमाण कमी करा किंवा आवश्यक असल्यास टाळा. आपल्या शरीराला काय मानवते हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. गरज भासल्यास डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. 13. जेवल्यानंतर लगेच जोरदार व्यायाम करणे किंवा लगेच खूप धावपळ करणे ही देखील एक चूक आहे. अन्न पचण्यासाठी शरीराला काही वेळ आवश्यक असतो. जेवल्यानंतर लगेच जड व्यायाम केल्यास पचनक्रिया बिघडू शकते आणि पोटात अस्वस्थता, जळजळ किंवा मळमळ जाणवू शकते. जेवल्यानंतर काही वेळ विश्रांती घ्या आणि त्यानंतरच शारीरिक हालचाली वाढवा. हलके चालणे मात्र पचनासाठी उपयुक्त ठरू शकते. रात्री उशिरापर्यंत जागरण करणे आणि अपुरी झोप घेणे याचाही पचनसंस्थेवर परिणाम होतो. झोप पूर्ण न झाल्यास शरीरातील अनेक प्रक्रिया विस्कळीत होतात आणि त्याचा परिणाम पोटावरही दिसून येतो. वारंवार जागरण करणाऱ्या लोकांमध्ये ॲसिडिटी आणि अपचनाचा त्रास अधिक दिसून येऊ शकतो. दररोज शक्यतो ठराविक वेळ झोपणे आणि पुरेशी झोप घेणे ही सवय लावा. निरोगी झोप पचनासाठीही तितकीच महत्त्वाची आहे. दिवसभर सतत काही ना काही खात राहणे ही सवयही पोटाला विश्रांती मिळू देत नाही. प्रत्येक वेळी काहीतरी खाल्ल्यामुळे पचनसंस्था सतत काम करत राहते आणि आम्ल तयार होण्याची प्रक्रिया सुरूच राहते. त्यामुळे काही लोकांमध्ये ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो. ठराविक वेळेत संतुलित आहार घ्या आणि विनाकारण सतत खाणे टाळा. भूक लागल्यासच योग्य आणि हलका आहार निवडा. 16. फळे खाण्याची चुकीची वेळ आणि चुकीची पद्धतही काही वेळा त्रासदायक ठरू शकते. खूप जड जेवणानंतर लगेच मोठ्या प्रमाणात फळे खाल्ल्यास काही लोकांना पोट फुगणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते. फळांचे सेवन योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात करणे अधिक चांगले ठरते. प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी असल्यामुळे आपल्या शरीराला कोणती वेळ योग्य वाटते हेही लक्षात घ्या. संतुलित आहाराचे नियोजन नेहमी फायदेशीर ठरते. बद्धकोष्ठतेकडे दुर्लक्ष करणे ही देखील ॲसिडिटी वाढवणारी एक महत्त्वाची चूक ठरू शकते. पोट नियमित साफ न झाल्यास पचनक्रिया मंदावू शकते आणि गॅस, पोट फुगणे तसेच आंबटपणा वाढू शकतो. आहारात पुरेशा प्रमाणात तंतुमय पदार्थ, भाज्या, फळे आणि पाणी यांचा समावेश करा. नियमित शारीरिक हालचालीही पोट साफ होण्यास मदत करते. बद्धकोष्ठतेचा त्रास सतत होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 18. वारंवार ॲसिडिटी होत असूनही ती किरकोळ समजून दुर्लक्ष करणे ही सर्वात धोकादायक चूक ठरू शकते. आठवड्यातून अनेक वेळा छातीत जळजळ, आंबट ढेकर, गिळताना त्रास किंवा सतत पोटदुखी होत असेल तर त्यामागे दुसरे कारणही असू शकते. अशा वेळी फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. योग्य तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास कारण वेळेत समजू शकते आणि योग्य उपचार सुरू करता येतात. निरोगी राहण्यासाठी वेळेवर निदान करणे तितकेच आवश्यक आहे. जर तुम्ही या रोजच्या चुका आजपासून टाळायला सुरुवात केली तर पचनक्रिया अधिक सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते. छातीत जळजळ, आंबट ढेकर, पोट फुगणे आणि अपचनाचा त्रास कमी होण्यास आधार मिळू शकतो. दिवसभर हलके वाटू शकते, भूक योग्य लागण्यास मदत होऊ शकते आणि झोपेची गुणवत्ताही सुधारू शकते. लक्षात ठेवा, वारंवार किंवा तीव्र ॲसिडिटी होत असल्यास स्वतः उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.